मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ITBP पोलीस ट्रेडमेन्सची भरती आलेली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. मित्रांनो, आपण मुलांसाठी सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारच्या अपडेट आणि माहिती घेऊन येत असतो. तरी देखील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नॉट सबस्क्राईब्ड बघू शकता. 82% मुले आपल्याला सबस्क्राईब करत नाही. फक्त जर सबस्क्राईब मुलांचा आकडा बघितला तर फक्त या ठिकाणी 17% मुले आपल्याला सबस्क्राईब करतात आणि नॉट सबस्क्राईब्ड म्हणजे बघू शकता 82% मुले आपल्याला सबस्क्राईब करत नसतात. आपण फक्त सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मेहनत नक्की घेत असतो. तरी देखील तुम्ही सबस्क्राईब नक्की करत नाहीत. तर मित्रांनो, सर्वांना एवढीच विनंती आहे की आपल्याला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात पहिल्यांदा अपडेट तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघू शकता ITBP म्हणजेच बघू शकता इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स हा ITBPचा फुल फॉर्म होतो. बघू शकता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही भरती असणार आहे. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ बघू शकता कॉन्स्टेबल बघू शकता कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन बघू शकता त्याच्यामध्ये बार्बर सफाई कर्मचारी आणि ग्रँडर 2024 ही भरती असणार आहे. एकूण किती पदे असणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी पोस्ट नेम त्याच्यानंतर बघू शकता पहिले पद आहे कॉन्स्टेबल बार्बर म्हणजे जे कटिंग नाही म्हटले जाते त्याला कटिंग वाला या ठिकाणी त्याच्यासाठी एकूण 5 जागांसाठी ही भरती आलेली आहे. एकूण 5 जागांसाठी. त्याच्यानंतर बघू शकता कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी त्याच्यानंतर कॉन्स्टेबल ग्रँडर अशा प्रकारचे ही बघू शकता सफाई कर्मचारीची 101 जागांसाठी भरती आहे. आणि बघू शकता कॉन्स्टेबल बघू शकता ग्रँडर याच्यासाठी 37 जागांसाठी भरती आहे. महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकत आहात. तर बघू शकता ग्रुप सी चे हे ठिकाणी तुमची भरती असणार आहे ग्रुप सी. आणि बघू शकता तुमचे पेमेंट लेवल 3 चं पेमेंट असणार आहे. तुमचं बेसिक पेमेंट हे मॅट्रिक्स बघू शकता 21,700 ते बघू शकता 69,100 असणार आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता ॲज पर या 7 CPC नुसार हे तुमचं पेमेंट असणार आहे. म्हणजेच हे स्टार्टिंग पेमेंट तुमचं फक्त 21,700 बेसिक आहे. हे स्टार्टिंग पेमेंट तुमचं 38,000 पर्यंत गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. बघू शकता पहिली पोस्ट आहे कॉन्स्टेबल बार्बरचे जे पद आहे त्याच्यासाठी UR साठी कोणतीही जागा नाही. महिला पुरुषांसाठी बघू शकता SC साठी कोणत्याही प्रकारची जागा नाही. 5 जागांपैकी बघू शकता 5 जागांपैकी बघू शकता ST कॅटेगरीच्या पुरुषांना 4 जागा आणि ST कॅटेगरीच्या महिलांसाठी 1 जागा अशा प्रकारे 5 जागा इथेच गेल्या. बाकी अदर कॅटेगरीला जागा नाही यामध्ये. त्याच्यानंतर बघू शकता कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी आहे. त्याच्यामध्ये बघू शकता एकूण जागा 101 जागा आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता हे मेल उमेदवार आणि या महिला उमेदवार पुढे बघू शकता. URच्या बघू शकता ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी बघू शकता 51 जागा आहेत. बघू शकता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 7 जागा. SC कॅटेगरीच्या महिला पुरुषांसाठी जागा नाहीत. ते ओपन मधून फॉर्म भरू शकत आहात. त्याच्यानंतर बघू शकता ST कॅटेगरीच्या मुलांसाठी एकूण बघू शकता 26 जागा आहेत. एकदम 26 जागा आहेत पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 4 जागा आहेत. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीच्या बघू शकता इथे OBCला वरती जागा नाही, EWCला पाहिजे नाही. त्याच्यानंतर सफाई कर्मचारीमध्ये बघू शकता OBCच्या पुरुषांना 9 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता महिलांना 2 जागा आहेत. त्याच्यानंतर EWSच्या पुरुषांना एकूण 10 जागा आहेत आणि महिलांना 2 जागा आहेत. म्हणजे टोटल या ठिकाणी बघू शकता 86 जागा आहेत. बघू शकता पुरुषांना आणि महिलांना 15 जागा आहेत. इथे वरती 4 पुरुषांना फक्त ST कॅटेगरीला आहेत या. त्याच्यानंतर बघू शकता कॉन्स्टेबल ग्रँडर एकूण 37 जागा आहेत. पुरुषांसाठी URच्या पुरुषांसाठी 18 जागा आणि बघू शकता महिलांना 3 जागा. SC कॅटेगरीच्या पुरुषांना 3 जागा, महिलांसाठी जागा नाही. ST कॅटेगरीच्या पुरुषांना एकूण 5 जागा आहेत. महिलांना 1च जागा आहे. OBC कॅटेगरीच्या पुरुषांना एकूण 3 जागा आहेत आणि महिलांना 1 जागा आहे. आणि बघू शकता EWS कॅटेगरीच्या पुरुषांना एकूण 3 जागा, महिलांसाठी जागा नाही. अशा प्रकारे पुरुषांना 32 आणि महिलांना 5 जागा यामध्ये असलेल्या तुम्हाला बघायला भेटेल. यामध्ये ही भरती एकूण टोटल माझ्या अंदाजित ठीक आहे 1च मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो.
तर मित्रांनो ही भरती एकूण बघू शकता, ही भरती एकूण 141 जागांची भरती आहे. 141 जागांची भरती आहे बघू शकता. आणि आता पुढे या ठिकाणी या भरतीबद्दल आपण माहिती बघूया. फॉर्म कधीपासून भरायचे आहे, संपूर्ण शैक्षणिक पात्रता किती आहे, तुम्ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघू शकता. ठीक आहे. एस-सी आणि एस-टीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फी असणार नाही. एस-सी आणि एस-टी एक्स सर्व्हिसमॅन आणि महिलांना या ठिकाणी फी राहणार नाही. त्याच्यानंतर बघू शकता रुपीज बघू शकता. महिला सॉरी ओबीसी आणि ओपनला बघू शकता ₹100 फी असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण या ठिकाणी सर्वात आधी माहिती बघूया. शिक्षण काय पाहिजे आहे. बघू शकता पोस्ट नेम, वयाची अट आणि बघू शकता मिनिमम बघू शकता एज्युकेशनल अँड अदर्स बघू शकता क्वालिफिकेशन्स काय हवी आहे. तर बघू शकता कॉन्स्टेबल अँड बार्बर आणि सफाई कर्मचारी या पदांसाठी ग्राइंडरची पात्रता वेगळी आहे, ती नंतर सांगतो. बघू शकता कॉन्स्टेबल बार्बर आणि सफाई कर्मचारी कॉन्स्टेबल त्याच्यासाठी बघू शकता वयाची अट किती आहे. तर बघू शकता 18 ते 25 वर्ष वयाची अट आहे. एस-सी एस-टीला 5 वर्षाची सूट तुम्हाला बघायला भेटेल. ओबीसीला 3 वर्षाची सूट आणि ग्राइंडरसाठी देखील 18 ते 23 वर्षापर्यंत ही वयाची अट आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता जो महत्त्वाचा पॉइंट आहे, 1 मिनिट थोडं या ठिकाणी पेन बारीक करतो कारण मोठा झालेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता कॉन्स्टेबल बार्बर आणि सफाई कर्मचारीला फक्त तुम्ही बघू शकता, फक्त तुम्हाला या ठिकाणी बघू शकता बघू शकता मॅट्रिक्युलेशन म्हणजेच फक्त फक्त 10वी पास. मॅट्रिक्युलेशन म्हणजे फक्त 10वी पास तुम्ही गरजेचे आहे. फ्रॉम बघू शकता स्कूल ऑर इन्स्टिट्यूशन म्हणजे फक्त तुमची मान्यता प्राप्त या ठिकाणी शाळेकडून तुम्ही फक्त किती 10वी पास असणे गरजेचे आहे. आणि बघू शकता कॅन्डिडेट विल बी हॅव पास बघू शकता प्रॅक्टिकल डिपार्टमेंटल टेस्ट इन बघू शकता द प्रोफेशन्स बघू शकता. आणि म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघू शकता आता तुम्ही जर 10वी ही सिलेक्शन पास झाला, तुम्ही या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये याच्यामध्ये पास झाला, तर तुमची एक स्किल टेस्ट होईल. ज्यांनी बार्बरसाठी फॉर्म भरला आहे त्यांना कटिंगची स्किल टेस्ट होईल, म्हणजे तुम्हाला कटिंग करून योग्यरित्या कटिंग करून दाखवणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर सफाई कर्मचारी आहे त्यांना बघू शकता चांगल्या प्रकारे टेस्ट होईल. त्यांनी चापल्यता चाचणी होईल. तुमच्या या ठिकाणी साफसफाई चांगल्या प्रकारे जमते की नाही अशा प्रकारची तुमची एक टेस्ट होईल. त्याच्यानंतर बघू शकता कॉन्स्टेबल ग्राइंडर जे आहेत त्यांना या ठिकाणी वयाची 18 ते 23 आहे. एस-सी एस-टीला 5 वर्षाची सूट भेटेल. बघू शकता ग्राइंडरसाठी बघू शकता 10th क्लास पास बघू शकता म्हणजे तुम्ही याच्यासाठी फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. सोबतच तुमच्या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचे म्हणजे 2 इयर्स वर्क एक्सपिरियन्स बघू शकता म्हणजे 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तो कुठे 1 इयर सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणे गरजेचे फ्रॉम इन्स्टिट्यूटल बघू शकता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बघू शकता लोकलायझेशन याच्यामधून आहे. त्याच्यामधून देखील अनुभव असणे गरजेचे आहे. 2 वर्षाचा 1 वर्षाचं सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि 2 वर्षाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. 10वी पास देखील असणे गरजेचे आहे. आणि वरच्या या ठिकाणी सफाई कर्मचारी आणि बार्बरसाठी फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. परंतु नंतर तुमची टेस्ट होईल. तुम्हाला कटिंग म्हणजे जे नाव्ही आहेत त्यांचं कटिंग करता येते की नाही, तुम्हाला चांगल्या प्रकारे कटिंग करता येते की नाही आणि साफसफाई तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येते की नाही, याच्यामध्ये देखील चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पेमेंट असलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे भरतींचा व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बघू शकता. ॲप्लिकेशन फ्रॉम कॅन्डिडेट विल बी ॲक्सेप्टेड बघू शकता ओन्ली बघू शकता थ्रू ऑनलाईन मोड म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही. कुठे करायचं आहे बघू शकता ऑन बघू शकता रिक्रुटमेंट बघू शकता ITBP पोलीस nick.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. नो ऑफिस ॲप्लिकेशन म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नाही करायचा. विल बी ॲक्सेप्टेड फॉर बघू शकता डिटेल्ड इन्फॉर्मेशन बघू शकता अबाउट एजमध्ये रिलॅक्शन म्हणजे सूट आहे. एलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स बघू शकता प्रोसेड द बघू शकता फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम रिक्रुटमेंट अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. अर्ज कधीपासून करायचा आहे तर आज आहे 19 तारीख 19 तारीख आहे. तर बघू शकता तुम्हाला अर्ज करायचा आहे 28 जुलैपासून म्हणजे आज 19 जुलै आहे. तुम्हाला 28 जुलैपासून बघू शकता अर्ज करायचा आहे. बघू शकता 28 जुलै बघू शकता वाजेपासून अर्ज करायचा आहे. शेवटची तारीख बघू शकता किती आहे बघू शकता ठीक आहे 26 ऑगस्टला तुमची शेवटची तारीख आहे. 28 जुलैपासून तुम्ही अर्ज करू शकत आहात. आज तारीख आहे 19 जुलै.
अजून या ठिकाणी तुम्ही जवळ-जवळ माझ्या अंदाजे 10 ते 11 दिवसांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात करू शकत आहात. आणि मित्रांनो हा एक सेंट्रल लेव्हलची भरती असल्यामुळे एक चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे. याच्यामध्ये तुमची मैदानी चाचणी देखील होणार आहे. ही या ठिकाणी शॉर्ट नोटीस आहे. ही एक शॉर्ट नोटीस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वयाबद्दल सांगितले, तुमची मैदानी चाचणी कशाप्रकारे होईल, कोणकोणते इव्हेंट राहणार आहे. ते या ठिकाणी ही शॉर्ट जाहिरात आहे. फुल जाहिरात आल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवून संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये देईल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खूप या ठिकाणी दुःखद बातमी आहे, की या ठिकाणी बघू शकता फक्त 17% लोक सबस्क्राईब्ड बघू शकता. 17% लोक आपल्याला सबस्क्राईब करतात आणि नॉट सबस्क्राईब्ड म्हणजे 82% लोक आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत. फक्त व्हिडिओ बघत असतात. तर मित्रांनो एवढीच विनंती आहे, की सबस्क्राईब नक्की करत चला. तर मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.